प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा समस्त संत महात्म्यांच्या शिवेकरिता निवडलेलं पुष्प खानदेश निवासी पिंपळनेर तालुक्यात जन्माला आलेले महापुरुष जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायांचे असलेले शिष्य निडोबरायांचा 4 चरणाचा अभंग संतपर प्रकरणातील तुम्हा संतांच्या सेवेकरता घेतला. या अभंगाद्वारे निडोबराय काय सांगतात याचा विचार करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा. आपल्या या पुण्यक्षेत्रामध्ये अहमदाबाद आणि या अहमदाबाद क्षेत्रातील निळकंठ नगर या सोसायटीमध्ये ज्या दुरा चालू आहे संप्रदायाची जी रीत चालू आहे त्या रीतीचं अवलोकन त्या रीतीची दुरा त्या रीतीला अनुसरून जे काही धर्म कार्य आपल्या आत्मीय गुरुबंधू नाथ संप्रदायाचे प्रवर्तक अभिषेकनाथांच्या या निवासस्थानी तुम्हा आपल्याला समस्त संत मांदियाळीला येणं घडलं आणि माझ्या परमात्म्याच्या नाम उच्चाराचा आनंद घ्यायला भेटला. काही कुठलंही कार्य असेल त्या कार्याला फक्त निमित्त लागतं आणि निमित्त फक्त भगवत भक्तीसाठी लागतं. इतर कामांसाठी निमित्त असलं नसलं तरी गाठी भेटी होतात, परंतु भगवत भक्तीसाठी आजचं जे पर्व आहे त्या पर्वाचा जर विचार केला तर समस्त भारतवर्षामध्ये या पर्वाची उजवणी होत आहे. विठ्ठल आपल्या समस्त ब्रह्मकुळाचे ज्ञाते असलेले ज्यांना तुम्ही आपण श्री दत्त प्रभूंच्या नावाने संबोधतो अशा दत्त प्रभूंच्या जयंतीची आज पर्वणी आहे आणि या जयंतीच्या पर्वणीची सेवा माझ्यासारख्या पाहत जीवाकडे आली. थोडीशी मोडकी का होईना सेवा करण्याचा प्रयत्न करू. कारण संत महात्मा म्हणतात कायम्या पामारे बोलावी आज आनंदाची लागणी ज्या महाराष्ट्रातून गुजरात प्रांत वेगळा पडला. संस्कृती जरी महाराष्ट्राची असली तरी प्रांत वेगळा झाल्यामुळे या प्रांतामध्ये तुम्हा आपल्याला महाराष्ट्रीयन संतांची परंपरा टिकवण्याचं सौभाग्य लाभलं. खूप आनंद आहे. या महाराष्ट्रीयन संस्कृतीची जोपासना तुमच्या आपल्याकडून घडते ही काही कमी गोष्ट नाही. आम्ही आल्या आल्या दाजींना विचारलं, म्हटलं इथे भजन वगैरे होतं का? म्हणे लय मोठी भजन मंडळी. मला तर खूप आनंद झाला.
म्हटलं बा आपलं काम भागलं. कारण संत महात्मे म्हणतात माझ्या वडिलांची मी राशी गा देवा. आमचे वडील जे या ठिकाणी करत आले त्याच गोष्टीचा विचार करणं आमच्यासाठी एक उत्तम गुणाचं काम आहे, उत्तम गोष्टीचा विवेक आहे. कारण संत महात्मे म्हणतात एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती ये रती आचरिती सामान्य सकळ. सामान्य सकळ जीवांना आचरण करण्यासाठी धर्म शिकवण्यासाठी तुम्हा आपल्याला जन्मजन्मी या ठिकाणी यावं लागतं. आणि या ठिकाणी येऊन तुम्हा आपल्याला येणाऱ्या मात्र पिढीला यांच्या ठिकाणी असलेला अध्यात्म आणि ते अज्ञान साधण्यासाठी आम्हा येणे लागे युगायुगी. प्रत्येक युगामध्ये तुम्हा आपल्याला यावं लागतं. कारण तुम्ही आपण पाहिलेलं आहे या विषयांना जीवांनी मात्र भक्तीकडे पाठ फिरवली, देवाकडे पाठ फिरवली आणि संसाराकडे एवढा मात्र आदर्श आणि एवढ्या आदर्शाने संसार करतात की काही सीमा राहिली नाही. विठ्ठल म्हणून साधू संतांना यावं लागतं. साधू संत म्हणतात आम्हाला काय यावं लागलं तर कशासाठी येणं घडलं तर त्यांनी सांगितलं की बाबा धर्माचे पालन व धर्माचे पालन पाखंड आहे त्याला बाद करण्यासाठी आणि माझ्या प्रभू परमात्म्याच्या नामाचा विचार मांडण्यासाठी या भूतलावर आम्हाला योगायोगी यावं लागतं. कारण जीव हा इतका दाट वस्तीमध्ये अडकून गेलेला आहे की ती दाट वस्ती त्याला उल्लंघन करता येत नाही, बाद करता येत नाही, काढता येत नाही, पुढे जाता येत नाही. तेवढ्यासाठी बीज वाढवावे नाम, नामाच्या बीजासाठी साधू संत योगायोगी आले. 5000 वर्षापूर्वी माझ्या श्रीकृष्ण परमात्म्यांनी अवतार धारण केला आणि अवतार धारण करून अर्जुनाच्या ठिकाणी, उद्धवाच्या ठिकाणी, अक्रूराच्या ठिकाणी जे काही अज्ञान होतं ते अज्ञान बाद करण्यासाठी भगवान परमात्म्याने ब्रीद मांडलं. अर्जुनाचा संदेह मिटवण्यासाठी भगवान परमात्मा म्हणाले बाबा अर्जुना तू या भूतलावर आलास ना तर तुझे आणि माझे अनंत जन्म झालेले आहेत, परंतु मी जन्माला माझ्या ठिकाणी मात्र माया अधीन घेऊन येतो आणि तू जे जन्माला आलेला आहेस त्या मायेच्या अधीन राहून तू जन्माला आलेला आहेस. म्हणून
हॅलो, ऐकायला येतात सगळ्यांना का? गुरु आहे ना? नाही ना, गुरु असेल मग बांधतो. भगवान परमात्म्यांनी सांगितलं की अर्जुना, मी मात्र मायेला माझ्या अधीन ठेवून जन्माला येतो आणि सामान्य जीव मात्र मायेच्या अधीन राहून जन्माला येतो. जर माया करायची असेल तर मग मात्र मला जाणावं लागेल. बिना जाणल्याने मात्र माया करता येणार नाही. माया करावी असं जर का वाटत असेल तर मी सर्गाच्या पूर्वी जे सूर्याला सांगितलं ते समजावं लागेल. सूर्यानंतर मनुला सांगितलं ते समजावं लागेल. मनूनंतर इक्ष्वाकुला सांगितलं ते समजावं लागेल. आणि इक्ष्वाकू नंतर अनेक राजे आणि ऋषींना जे सांगितलं ते समजावं लागेल. विठाल मॉडर्न जमाना आहे आणि मॉडर्न जमान्यामध्ये तुम्हा आपल्याला जर का रस्ता विचारायचा असेल तर वायफाय किंवा नेट कनेक्ट असलेला मोबाईल वापरावा लागतो आणि विचारावं लागतं पाहुण्यांना आम्ही येऊ कुठे. ते लगेच म्हणता मी लोकेशन शेअर करतो. बिना लोकेशनने आपल्याला रस्ता सुधरत ते लोकेशन ते असं पाहणं ते कथ बी लई जात. हा फिराई फाराई कथ बी लई जात. आमले येणं होत आहे ते लई घेतात आहे. बरी घरनी गाडी होती, फिरामा पैसा लागणार नाही. रिक्षावाल्यांबरोबर तू लोकेशन दाखवतो ते 100 ना 200 भरणा पडतात. कितला 200 भरले जाऊ नये. कमीत कमी खर्चामध्ये आपला प्रवास व्हावा असं जर का वाटत असेल तर कोणीतरी गाईडलाईन सांगणारा महात्मा असावा. विठाल सामान्य प्रवास तास 2 तासाचा प्रवास सुद्धा आपल्याला कोणाला तरी नाक घासून विचारावा लागतो. तर आध्यात्मिक प्रवास विचारावा का तसा सोडावा? विचारायला पाहिजे. बिना विचारल्या कडणार नाही. कारण ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगून ठेवलं की धर्म जर टिकवायचा असेल, धर्म समजायचा असेल तर मी माझ्या सद्गुरूंकडे गेलो, निवृत्तीदारांकडे गेलो आणि मला धर्म समजत नव्हता, तो शिकून घेतला. भगवान परमात्मे कृष्ण परमात्मे सुद्धा सांगतात मलाही धर्म कळत नव्हता, मी कोण आहे हे मलाही कळत नव्हतं. मी माझ्या सद्गुरू सांदीपनीजींकडे गेलो आणि मी मला ओळखून घेतलं. श्रीराम प्रभूंनी अवतार कार्य केलं ते सुद्धा म्हणतात की मी सुद्धा माझ्या सद्गुरूंकडे गेलो. वशिष्ठांनी मला माझं स्वरूप पटवून दिलं आणि त्या वेळेला मी राम झालो. राम होणं आणि राम राम बोलणं कितीतरी फरक आहे. विठ्ठल जर का आज आम्ही इथे पाहुणे म्हणून 5 जण आलो आणि 5 पाहुण्यांना जर का नुसतं कागदावर लिहून दिलं चपाती, भाजी, भाकरी, भात, निंबू, कांदा आणि मुळा, किती वस्तू झाल्या? मोजत जाऊ. आपलं गणित कच्च आहे. परत बोलू त्या म्हणतील जण अन्न वखान करायला. भाजी, भाकरी, पोळ्या, भात, कांदा, लिंबू आणि मुळा किती झाले? हा, आम्हाला अष्टभोग भोगायचं जेवण भेटलं. किती? 8 प्रकारचं जेवण भेटलं. त्याच्या सोबत एक
पेड्याची वडी होती. किती झाले? विशेषत्वाने पेढा भेटला. आता या सगळ्या वस्तू जर कागदावर लिहून दिल्या असत्या, महाराज पाठ करत राहा, पोट भर जाईल. वाचिले ज्यात पोट भर जाईल. भरत हा, कागदावर लिहिलेलं भोजन पोट भरत नाही. त्याला कृतीतून आणावं लागतं, ताट वाढावं लागतं, त्याच्यात पिरसून द्यावं लागतं. आणि ते वाढलेलं जेवण मात्र गोळे करून तोंडात टाकायचे, पोटात उतरवायचे, तेव्हा पोट भरत. विठ्ठल तद्वत या ठिकाणी सुद्धा साधू संत सांगतात की नुसतं लिहिल्याने किंवा वाचल्याने घडणार नाही. तुला म्हणे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. जिभो तुमच्याकडे 5,000 रुपये दिले समजा, तुम्ही बाजार करून आला समजा. त्या बाजारात 5 किलो तांदूळ कमी पडले समजा, आणि 5 किलो तांदूळ कमी पडल्यानंतर आपली लढाई झाली समजा. काय झाली? लढाई झाली समजा. मी तुमचं डोकं फोडलं समजा. काय होईल? तो म्हणे अजून पैसा दिना नाही. बोलाचालीवर नाही का व्यवहार? नुसतं बोलून चालून तसा व्यवहार घडत नाही. तद्वत माझ्या परमात्म्याला जाणण्या वाचून भक्ती ही तुमच्या आपल्याकडनं घडणार नाही. विठ्ठल भक्ती घडावी असं वाटत असेल तर अर्जुनासारखं नतमस्तक व्हावं लागेल, कृष्णासारखा महापुरुष शोधावा लागेल. भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं की बाबा तुला जर का माझ्यासारखं व्हायचं असेल, मला जाणायचं असेल, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शिनः. जे अनुभव संपन्न सद्गुरू आहेत, ज्यांनी मात्र माझ्या स्वतःचा अनुभव घेतलेला आहे, जे माझ्यासारखे झालेले आहेत, त्यांच्याकडे गेल्या वाचून माझं खरं स्वरूप कळणार नाही. अजून सोपं करून सांगतो. तुम्हाला एटीएम कार्डांची थप्पी सापडली. किती? 1-2 नाही, 10-20 कार्ड सापडले. आणि तुम्ही एटीएम मध्ये गेले, कोणतरी कार्ड टाक, कोणताही नंबर दाब, नाही निघणार का कार्ड बाहेर. कोणतरी कार्ड टाक, कोणताही नंबर टाक, नाही निघणार की कार्ड बाहेर. निघेल? नाही निघणार. काय पाहिजे त्याच्यासाठी? हा, किती आकड्याचा राहतो? 4 आकडी. तिथला कोड पाहिजे तुमच्याकडे. ती थप्पी कामाची. हा, जशी एखादी वस्तू बिना कोडवडने मात्र पैसे काढून बाहेर देत नाही, तद्वत माझ्या आत असलेला परमात्मा जर का मला बाहेर जगाला दाखवायचा असेल तर साधूंचा कोडवड टाकावा लागेल. साधूंच्या कोडवड वाचून माझ्या आतला परमात्मा दिसणार नाही. विठ्ठल विठ्ठल.